पश्चिम आशियातला संघर्ष आज 8व्या दिवशीही कायम आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं इस्रायलला 151 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या शस्त्रास्त्रांची विक्री करायला मान्यता दिली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणून-बुजून लक्ष्य केल्याचा आरोप इराणचे संयुक्त राष्ट्रांमधले राजदूत अमीर सईद इरावनी यांनी केला आहे। इराण स्वसंरक्षणाचा अधिकार वापरत राहील असं ते म्हणाले। ऑपरेशन एपिक फ्युरीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकी सैन्यानं 3000हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केला आहे अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं एका निवेदनात दिली आहे। कुवेतच्या राष्ट्रीय तेल कंपनीनं आज इराणी हल्ल्यांमुळे आणि आखाती हायड्रोकार्बनसाठी एक प्रमुख संक्रमण बिंदू असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील धोक्यांमुळे कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याची घोषणा केली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा केली। हा संघर्ष संपुष्टात आला पाहिजे आणि यावर राजनैतिक तोडगा काढण्याची गरज पुतिन यांनी व्यक्त केली आहे। इराणनं संपूर्ण शरणागती पत्करण्याची